आज मला पहिल्यांदाच एवढ्या लांबून ऑर्डर आली होती. मनात खुटफुट होती की एवढ्या लांबची ऑर्डर स्वीकारायची की नाही. तरी म्हणलं एकदा रिस्क घेऊन पाहू. त्यांना नॉनव्हेजचे 5 डबे हवे होते. त्याच्यामध्ये त्यांना चपाती, भाकऱ्या, सॅलड, अंडी व चिकनची ग्रेव्ही आणि तांबडा पांढरा रस्सा भेटतो. यूज अँड थ्रो डब्यांचा वापर केला आहे आम्ही. तांबडा पांढरा रस्स्यासाठी पण त्याचाच वापर केला आहे. स्टीलचे डबे देणे पॉसिबल नव्हते म्हणून. तर तुम्ही इथे बघत आहात की हा पांढरा रस्सा ओतला आहे डब्यामध्ये. तुम्ही बोलाल की किती पातळ आहे हे. तर हे पातळ नाही आहे, हे पिण्यासाठी बनवलं जातं. लोक हा रस्सा पितात मोस्टली, म्हणून तो तसा असतो. तांबडा पण सेमच असतो, तर त्याला पातळ म्हणून खराब समजू नका. ते चांगलं असतं टेस्टला. ट्राय केल्याशिवाय जज करू नका. मी इकडे भात भरायला सुरुवात केली. भात पण एका फॉईलमध्ये टाकला आहे. इथे सॅलड पण भरले आहेत. काकडी, टमॅटो, लिंबू जे दिसतं आहे तुम्हाला. अशा प्रकारे आमचा डबा पूर्ण पॅक झालेला आहे. आता ह्याला सील्ड करायचं आहे प्रॉपरली आणि पॅकिंग भरून पिशवीत भरायचं आहे. तर म्हणजे मी निघायला तयार होईल. हे सगळं भरून झालं की मला ट्रेन पकडायची आहे. इथून दादरला जायचं आहे. सो मी लवकरच निघाली, कारण इकडे ट्रेन म्हणलं की उशीर होणं हे नक्कीच आहे. कारण ज्या प्रकारे ट्रेन लेट्स होतात. तर माझ्या घरापासून स्टेशन लांब असल्यामुळे ऑटोचा वापर करायला लागतो. ट्रेन आली पण लेट आली, तरी म्हणलं निघू आपण. निघाले, दादरला पोचले. दादरला पोचल्यास त्यांच्या हात